तर बघा मंडळी, मी जो वारेचं सांगितलेला विषय की बघा हीच कालवड जी पहिल्यावर आहे, मी म्हटलंच ना एवढी एक दिवसात 2 दिवसात ती जणणारच आहे म्हणून. तर बघा एवढी मस्त कालवड झालेली हिला. आणि आत्ता 10:30ला हे झाले. आता ह्याचं टायमिंग आत्ता 10:30 वाजले ते लक्षात ठेवा. आणि हिचं बरोबर याची वार पडल तर त्यावेळेला ते वार पडल तर ते सुद्धा टायमिंग मी तुला सांगते किती तासात आमच्या मुक्त गोट्यातला फायदा आणि मुक्त आमचं जे चारा, जे खाद्य, जे संतुलित आहार, ह्याचं सगळ्याचं मिळून की आम्हाला अजिबात अडचण येत नाही कशाला वारेला आणि याला. तर बघा तिचं दूधसुद्धा गळायला लागलं आहे. बघा चिक जर चांगलं संगोपन आणि चांगलं नियोजन व्यवस्थापन आपलं जर चांगलं असेल तर कशाचीही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता जस्ट 10:30ला झालेला आहे. ह्याचा वारेचा सुद्धा मी वार पडल्यावर किती तासानं पडत्या त्याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला सेंड करेन. तर बघा मी म्हटलं तर ना 10:30ला ही जी 10:30 पावणे 11ला जणली गाई 10:30 वाजता. तर तिचा बरोबर बघा आता 1:30 वाजला आहे. तर 1:30 वाजून 5 मिनटं झालेत. तर बघा हिचा जार जो आत्ता लोंबा लागला आहे तो आता अनेक थोड्या वेळात एक 10-15 मिनिट अर्धा तासात तो पूर्ण मोकळा होईल. बरोबर 3 तासात 3-3.5 तासात हा जार व्यवस्थित पडलेला आहे. आणि आता हा ज्या वेळेला पडेल पूर्ण, आता हा असा ओढायचा नाही आणि त्याला असं कोणी जड काय तर असं बांधते तसं काहीच करायचं नाही. हा पडला की आपण लगेच पुरून द्यायचं त्याला बाजूला तिकडे जमिनीत, त्यांना खाऊ द्यायचं नाही. फक्त एवढीच काळजी घ्यायची. आणि याच्यानंतर आपलं जे आहे ते आहे रुटीन तिचं परत गूळ कॅल्शियम हे चालूच राहील. आता